आणि आज आमचा डायरेक्ट चिकन बिर्याणीचा प्लॅन बनला रे भाऊ. आणि तुम्ही पण आता फॉलो करून घ्या ना आपला ब्लॉग पूर्ण पहा. आणि आज आपली सकाळी सकाळी गाडी काढली आणि वावराच्या रस्त्याने टाकली. वावरात आल्याच्या नंतर आपल्या मागं लय कामं लागले होते रे भाऊ. आणि जसं वावरात पोहोचत नाही तर तसं आपल्याला आठवलं का आपलं वावर पण तुम्हाला दाखवून द्यावं म्हणून ह्या धुऱ्यापासून ते ह्या धुऱ्यापर्यंत आपलं वावर रे भाऊ. आणि वावरात आल्याच्या नंतर माझ्या मागं फनकट वेचाचा कार्यक्रम लागलेला होता रे भाई. पण माय बाबा सकाळी 7 वाजता वावरात येते म्हणून मा बाबांनी काही ढिगं लावून ठेवलेले होते. आणि ते लावलेले ढिगं पेटवण्याचा कार्यक्रम मॅ केला. आणि जेवढे होते टायमापर्यंत तेवढे फनकडे वेचून घेतले. मग आमचा टाइम झालेला होता आणि 12 वाजून गेले होते. आणि ऊन चांगली डोक्यावर चमकून राहिली होती रे भाऊ. मग माय बाबा आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर चहा पिलो आणि डायरेक्ट रात्रीचे 7 वाजता अभिदादा मी तळेगावात आलो रे भाऊ. आणि तळेगावात मी आल्याच्या नंतर आम्हाला काही जरुरी पार्सल घ्यायचे होते रे भाऊ. कारण का आज आमचा चिकन बिर्याणीचा प्लॅन बनलेला होता. मग सबन सामग्री आम्ही एक एक करून तळेगावातून घेऊन घेतली आणि घरी येऊन आम्ही त्याला स्टेन करायला लागलो रे भाऊ. मग आम्ही जे चिकन आणलेलं होतं रे भाऊ त्याच्यात मी सगळे माल मसाले टाकून दिले आणि त्याला एकत्र करून मस्त स्टेन करायसाठी ठेवून दिलं. मग एक साईड आमचे बिर्याणीचे चावल शिजून राहिले होते रे भाऊ आणि दुसऱ्या साईडला आमचे 2 माणसं लसूण निसून राहिले होते. मग थोड्या वेळानं आमचे चावल पण शिजले आणि चिकन पण स्टेन झालं. मग थोडीशी आईस्क्रीम खाल्ली मी आणि आमची बिर्याणी पण शिजली. मग नंतरचा आमचा कार्यक्रम आता तुम्ही पाहू शकता.